आज या निमित्ताने राहुलनी पोलिसांच्या विविध समस्या देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सातत्याने राहुल दुबाले आणि पोलीस बॉईज संघटना ही पोलिसांच्या समस्या मांडत असते, पोलिसांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते। पोलीस एक अनुशासित अशा प्रकारचं दर असल्यामुळे पोलिसांचं कुठेही संघटन नाही, पोलिसांची कुठे युनियन नाही, युनियन करता येत नाहीत। पण त्यांच्या योग्य मागण्या या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या सुटल्या पाहिजेत, याकरता पोलीस बॉईज संघटना ही सातत्याने त्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी येत असते। आणि म्हणून मी राहुलला आश्वासित करू इच्छितो की पोलिसांच्या मागण्या असतील, पोलीस पत्नींच्या मागण्या असतील, घरांच्या असतील, आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, पोलिसांच्या मुलांच्या त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या मागण्या असतील, अशा या सगळ्या मागण्या निश्चितपणे मागच्याही काळात आपण लक्ष घालून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय आणि भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहू। कारण आज महाराष्ट्र हा या ठिकाणी संपन्न होतोय, कारण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे। कायदा आणि सुव्यवस्था असते तिथेच संपन्नता येते आणि ही कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस राखतात। आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना विकासाकडे, संपन्नतेकडे जाता येतं, अशा पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही आपली देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची